नीलकण्ठाय शम्भवे शरवाय महादेवाय ते नमः केशव विष्णुर्हरि सत्यं जनार्दनम् ॐ तो नारायणं सेवन्तं अष्टकं नाम शुभ दुःखनाशाय माधव गोविन्दमोक्षदायक पूजामूलं कुरुरपा मोक्षमूलं कुरु कृपा सत्यं देवं निरञ्जना सत्यमेकं परं पद त्वमेव शरणं मम रक्ष रक्ष महेश्वर श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरुर्देवो महेश्वरा तस्मै श्रीगुरवे नमः गुरुर्देवो जनेश्वरा तस्मै श्री ओं जनार्दनाय नमः तस्मै श्री ओं शान्तिगिरे नमो नमः ॐ जनार्दनाय 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 ओम निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी जी महाराज की भोलेश्वर भगवान की शिव खरे पुण्यवान भाग्यवंत मोठी विधी जाणं त्याची खरे पुण्यवान ते जे दररोज भगवान करणे विधिमतात पुण्यवान भेंडे तुमच्या बाबांच्या आशीर्वादाने आपला योग प्राप्त झाला कोणामुळे हा योग आपल्याला मिळाला आणि कोण जगदील जनसमय आपण योग प्राप्त झाला त्या बाबांच्या पहिले साठवण त्याचा आपल्या या भूमीची महादेव हा भोले बाबांची मूर्तीपणा दिसणार आणि गणेश आणि पार्वती समोर म्हणजे सगळं सगळी माता पलीकडे हा हनुमान एवढ्या दिवस त्यांच्याही निमंत्रण केलं घेण्याच्या पैसे मी लावून घेऊन केलं आणि सकाळच्या कोणाची भगवान ब्रह्मानंद आपल्या रामेश्वर सगळे सेवा गायक वादक तसे गंडायचे सगळे गुरुभक्ताच्या सुमित्र बालकांना आता बाहेर करायचे काय चालू बाहेर हा काहीतरी कोण काहीतरी दोन
हां, चालतं बरं. जातो दुसरं होतं. हां, साहेबराव गडाख. येऊ कसं काय या या सर्वांचं टाळून अभिनंदन करतो. की बाबांचा आवडता ग्रंथ भागवत आहे. भागवतामध्ये जगावर जसं ज्ञान कोणतं ज्ञान आहे सगळं पाहिजे असतात. जसं गीतेमध्ये कोणतं ज्ञान कसं मरायचं गीतेमध्ये जगायचं कसं कसं ज्ञान बाबांचा आवडता ग्रंथ म्हणून बाबाजी एकाच वाटत काय वर्णन करायचे बाबांचं काळी काय माझ्या बाबांचं काय म्हणते पुढे बाबा भागवत वाचा भागवत पहा भागवत वाचा भागवत पहा वाचायचं वाचा वाचा काय वाचायचं भागवत भागवतामध्ये जगायचं नाही कारण म्हणून सर्वांपर्यंत जगायचं नाही असं अत्यंत मोठं ज्ञान बघा भागवतामध्ये त्या भागवतातील आज आपण कोणता विषय घेतला शेवटचं जे 23 गुरु आहेत कारण म्हणून त्यांच्या अंबानी काय केलं गुरु केलं पाहिजे जसं म्हणतात समर्थ आहे चळवळीचे तुमचे कृपयांचे मात्र भगवंता चालूच सांगतात तसं झाडाला मूळ गरजेचं इमारतीला पाया द्यायचा तसं माणसाला म्हणून बाबाजी काय म्हणतो जसं म्हणे संसार करायला काय लागतं ते बायकोला तुम्हाला काय लागते बरं का संसार करायला बायको लागतं परमार्थ करायला काय लागतो गुरु परमार्थ म्हणजे गुरुशिवाय परमार्थ होऊ शकत म्हणून बाबाजी काय म्हणतो त्याने गुरु नाही केला तसा जन्म वाया गुरु नाही केला तसा जन्म वाया गुरु नाही केला तसा जन्म वाया यांनी त्याने गुरु केला तसा जन्म सार्थ झाला आपल्या भारतात अनेक इतिहास अनेक मोठा गुरु शिष्याची परंपरा आहे जसं बघा श्रीकृष्ण आणि संदीप श्रीकृष्ण आणि उद्धव किंवा श्रीकृष्ण आणि अर्जुन असतात त्यामुळे श्रीराम आणि वशिष्ठ श्रीराम आणि हनुमान गुरुभक्ती कशी असावी यांच्या चरित्र बघा आणि याप्रमाणे द्रोणाचार्य आणि एकलव्य त्याप्रमाणे कोणते गुरु करायचे श्रीरामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद त्याप्रमाणे आणखी गुरु शिष्य कोणता राहिला जनार्दन स्वामी नागाबाबा स्वामी आणि स्वामी शांती हे आपले दुसरे जनार्दन स्वामी नाथ महाराज बघा तसं त्याप्रमाणे हा एका अभंगामध्ये सुंदर गुरुशिष्यांच्या परंपरेबद्दल उल्लेख केलाय म्हणून काय म्हणतात आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला गोरक्ष बनला गैनी प्रति गोरक्ष बनला गोरक्ष बनला गैनी प्रति गोरक्ष बनला गहिनी प्रसाद निवृत्ती दाथड गहिनी प्रसाद निवृत्ती दाथड ज्ञानदेव साड धोदरिले ज्ञानदेव साड ज्ञानदेव साड धोदरिले ज्ञानदेव साड ज्ञानेश्वरांचे गुरु कोण संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज निवृत्तीनाथांचे गुरु कोण गहिनीनाथ गहिनीनाथांचे गुरु कोण गोरखनाथ गोरक्षांचे गुरु कोण नरसिंगाचे गुरु कोण आदिनाथचे गुरु कोण आदिनाथचे गुरु कोण आदिनाथ बघा त्यांची परंपरा कधी वस्तू चालत आली की 4-5 वर्ष बसून का अनादी काळापासून
म्हणून आता शिष्य कोणत्या प्रकारचा असावा, काय शिष्य कोणत्या प्रकारचा असावा, तसं अनेक प्रकार शिष्य समजले. तर काही कोणत्या बुद्धीचे असतात, मग काही कोणत्या बुद्धीचे असतात. बरं, एक प्रकार कोणता असतो, क्षणपर बुद्धीचा. क्षणपर बुद्धीचा म्हणजे काय, किती वेळा सांगत राहा बरं, किती वेळा ते शिष्याला सांगा, त्याच्या डोक्याचा लोक प्रकाश पडत नाही बरं. बरं ना, क्षणपर बुद्धीचा शिष्य कोणा म्हटले, किती वेळा सांगा डोक्यामध्ये काही त्यानंतर क्षणपर बुद्धीचा. नंतर पुढचा कोणता प्रकार आहे, मेंटल बुद्धीचा. मेंटल बुद्धीचा म्हणजे त्याला 4-5 वेळा सांगितलं समजतं. काय आपण काय केलं पाहिजे तरी समज, त्याला 4 वेळा सांगितलं समजतं. त्यानंतर मेंटल बुद्धीचा. नंतर म्हणजे कोणता प्रकार आहे, हा कर्पूर बुद्धीचा. कर्पूर बुद्धीचा म्हणजे एकदा सांगितलं त्याचं कम्प्लीट प्रकाश पडतो. काय जसं काळी होते एकदा एकदा विचारचं पेट घेते, काही काड्या 2-4 वर्षात पेट घेतात, काही किती वडी पाहिजे पेट घेत नाही. असा प्रकार होता. काही काही त्याचे तुम्ही नेवर तुम्ही त्याचे कोणते कर्पूर बुद्धीच्या टाळीवर सर्वांच्यावर शिष्याचा असावा. कोणता विचार होता शिष्याचा ते सुंदर होता. उदाहरण असा होता, गावामध्ये महाराज झाले आणि त्या गावाच्या शिष्याने कळलं महाराज झाले. काय महाराज झाले, गुरु महाराज झाले, सर्वांनी दर्शन केलं महाराज. मग त्या भांडणाला सर्व शिष्य जमा झाले. काय झाले, सर्व शिष्य जमा झाले. सर्व शिष्य बघा समोर बसलेले. आणि मग महाराजांनी विचार केला. काय महाराजांनी काय विचार केला, बरेच शिष्य आपल्या गावामध्ये, मात्र कोणाचे काय विचार आहे, कोणाची काय बुद्धी आहे, पक्की आहे का काय, कच्चे वर काय कच्चे का पक्की, जरा चेक ठेवायचं. जर परीक्षा का जरा एक्झाम परीक्षा घे, काय परीक्षा त्यांची परीक्षा आपण घेऊया. म्हणून महाराजांनी काय केलं, प्रत्येक शिष्याला एक हरभरे वाटले. काय वाटले, हरभरे कसे महाराजांनी काय वाटले, कोणाला वाटले, शिष्याला. आणि महाराजांनी हरभरे वाटल्याने तर महाराज काय वेळ नव्हता, महाराज पुढच्या महाराज निघून गेले. आता इकडे प्रत्येक शिष्याचे हरभरे घरी घेऊन गेला. काय प्रत्येक हरभरे घरी घेऊन गेला. विचार करा प्रत्येक काय विचार करायला लागला, म्हणे आपण महाराजांकडे गेलो, महाराज आपलं काय दिले, हरभरे. त्यांच्या हरभरे काय काही सांगितलं नाही. काय दिलेल्या हरभरे काय करायचं काही सांगितलं नाही महाराजांनी आपल्याला. मग बघा पहिल्या शिष्याने विचार केला. का पहिल्या शिष्याने विचार केला, आपण महाराजांना गेलो, आपल्या महाराजांना काय दिलं, हरभरे. पण सांगितलं काहीच नाही. मग त्याने काय विचार केला, त्याला प्रसाद म्हणून दिले, काय प्रसाद दिले असेल. मग त्या पहिल्या शिष्याने काय केलं, ते चांगलं त्याचे काही फुटाने काय त्याने खाली फुटाने बनवायला खाली फुटाने बनवली आणि काय खाऊन घेतलं. दुसऱ्या शिष्याने विचार केला, हरभरे आता गेले करून, आता करायचं काय. मग त्यांनी काय विचार करा, गेले आता करायचं काही सांगितले नाही. मग समजा त्यांनी जर मागितले तर, पुन्हा जर मागितले तर, मग त्यांनी काय काय केलं माहिती का, त्यांनी कसं भरून का आपलं रुमाल रुमालामध्ये पुढे बांधले आणि ठेवून दिलं. नंबर 2 शिष्य, पुन्हा तिसरा बघा शिष्य, त्याने विचार केला महाराजांनी काय दिलं, सांगितलं काहीच नाही. मग त्याने काय विचार केला, दिले आता आपण काय केलं पाहिजे, जसे महाराज आपल्याला हातावर गेले ना तशीच आपण परत केली पाहिजे. जसे दिले तसेच आपण त्यांना परत दिले पाहिजे. मग त्यांनी काय केलं माहिती का, येर हाऊस पुढे ठेवले. येर हाऊस म्हणून केले, पावती घेतली येर हाऊस तिथून आणि ती पावती आपल्या पाकिटामध्ये ठेवून दिली. आता चौथा शिष्य बघा विचार करा, हरभरे त्याचं करायचं. जर तो फारच बुद्धिमान विचार होता, फारच बुद्धिमान विचार होता. त्याने विचार करा बरं दिलं असं करायचं, काही सांगितलं म्हणजे बघा, हरभरा पेरीचे कोण दिवस होते, म्हणजे हरभरा पेरीचे दिवस होते. म्हणजे चौथ्या शिष्याने काय केलं, हरभरे काय केले, आपल्या शेतात 1 किलो पेरले. किती किलो पेरले, 20 किलो पेरले. त्याला त्यावर किती झाले, 20 किलो. किती झाले, 1 किलोचे 20 किलो हरभरे बघा पहिल्या वर्षी.
दुसऱ्या वर्षी त्यांनी ते पुन्हा 20 किलो पुन्हा पेरले. काय केले, झाले ते 20 किलो पुन्हा पेरले बरं का. त्याला पीक झाले 400 किलो झाले बरं का. पीक झाले 400 किलो झाले. ते 400 किलो पुन्हा पुढच्या वर्षी पेरले. पीक झाले त्याला 80 क्विंटल झाले बरं. 80 किलो ते 80 हजार. 4 वर्षानंतर महाराज काय बघा ते भंडारी त्यावेळेस पुन्हा महाराजांना त्यांना कळालं. महाराज आले चला दर्शन सूर्यदर्शनाला महाराज येऊन आपलं शिष्य येऊन बसले. सर्व शिष्य समोर बसले. महाराजांनी विचार केला. महाराजाचा बघा काय म्हणलं ते शिष्यानं म्हणजे बघा म्हणजे मी तुमच्या गावाला किती वर्षापूर्वी आलो होतो, किती वर्ष आलो होतो, जायला आलो होतो. त्यावेळेला तुम्हाला काय दिले होते, किती किती दिले होते. मग महाराज शिक्षण काय माहिती काय महाराज शिक्षण काय म्हणते, सांगा म्हणून सांगा मी दिलेल्या हरभऱ्याचं केलं काय काय गुरु महाराज काय म्हणते त्या शिक्षकाने, मी तिला हरभर केलं काय सांगा. मग पहिला उभा राहिला काय म्हणाल महाराजांना, महाराज तुम्ही मला हरभरे दिले होते, मला वाटतं प्रसाद काय मला वाटतं प्रसाद म्हणजे ते असतील. पण मी काय केले त्याच्याने खाली फोट्याने बनवले काय प्रसाद म्हणून खाऊन घेतले. महाराज घरी बाजूला बस खाली करत तसं पुन्हा दुसरं उभं राहिलं. सांग म्हणे माझ्या हरभरे काय केलं. दुसरं काय सांगू लागला आणि महाराज तुम्ही हरभरे दिले पुन्हा मागा काय परत मला मागा म्हणून ती हरभरे काय केली मी रुमालामध्ये बांधून साहेबांनी घेऊन ये बरं. गेला ते दिवस गेला आणि ते हरभरे महाराज समोर ठेवले. ते हरभरे कसे झाले होते, 4 वर्षात काय झालं होतं असं तर स्पीड झालं होतं. महाराज वही बाजू बस काय तिसऱ्या सोबत सांग म्हणे माझ्या हरभऱ्यात काय तिसऱ्याने काय सांगितलं. हां तिसऱ्याने काय सांगितलं आणि महाराज मला वाटलं मी मला जे हरभरे दिले ते मी मला परत जशी जशी दिली पाहिजे काय जशी परत केली पाहिजेत. मी ते हरभरे कुठं ठेवले महाराज जाई पटकन घेऊन येणार आधीच महाराजांचा लगेच जरा पावती हरभरे घेऊन आला. महाराजांनी ठेवले. महाराजांनी हरभरे बघितले. हरभरे कसे होते जसे दिले होते. महाराज म्हटले ठीक आहे. चौथा उभा राहिला. सांग म्हणे माझ्या हरभरे काय केलं. त्यांनी काय सांगितलं आणि महाराज तुम्ही जे मला हरभरे दिले होते मी पहिल्या वर्षी काय केले ते फेरले मला पहिल्या वर्षी किती झाले 20 किलोला 20 किलो झाले. 20 किलो पुन्हा पेरले मी दुसऱ्या वर्षी त्या 20 किलो ती झाले मला 400 किलो झाले. दुसऱ्या वर्षी पुन्हा ती पेरली मी मला 30 झाले. आणि मग महाराज काय म्हणजे काय माहिती काय हरभरे घेऊन येणार काय हरभरे घेऊन. मग या चौथ्या शिष्याने काय केलं कॉल टू होप म्हणजे हां आणि फोनवर काय सांगितलं नाही बघा फोनवर काय सांगितलं माहिती आहे का, लोड आयशन आणि कम इमिजिएट फरक काय सांगितलं, लोड आयशन आणि कम इमिजिएट. आणि मग त्या आदेशानुसार आयसर काय किती त्यांचा महाराज 1000 केला. मग महाराज घ्या रे तुमचे घ्या. मग सांगा कोण नापास झालं कोण पास झालं, कोण किती टक्केवर नापास कोण किती टक्के पास झाले अशा दिवशी असं बघा शिष्य कसा असावा हा विचार काय शिष्यांचा आपली बुद्धिमत्ता किंवा महाराज काय सांगतात महाराज काय सांगतात आपण त्याचा अर्थ बघा कसा बघ करायचा. म्हणजे काय बघा महाराज सांगतात एक नाथ वेगळंच करते एकदा असं काय माहिती महाराजांनी उद्देश केला काय केला महाराजांनी त्या शिष्याचा उद्देश केला. काय उद्देश केला म्हणे शिक्षण वेळी जर तुम्हाला ऐश्वर्य सुख संपत्ती जर प्राप्त करायची असेल तर मी तुम्हाला काही बघा उद्देश काय करणार आहे. जर तुमच्या उद्देशाचं जर पालन केलं तर तुम्हाला सुख शांती वैभव का प्राप्त जातात. मग तुम्हाला धनाची प्राप्ती होईल असं महाराजांनी शिक्षण सांगा म्हणे महाराज आम्ही उद्देश पालन करू. आणि मग महाराजांनी उद्देश बघा 4 बघा आपलं 3 वाक्याचा उद्देश किती वाक्याचा उद्देश 3 वाक्याचा उद्देश महाराजांनी केला. पहिलं वाक्य काय सांगितलं महाराजांनी शिष्यांना कशासाठी सांगू नका धनाची प्राप्ती होणार. पहिला उद्देश काय केला म्हणे
मग मग शेतातलं जायचं, सावलीत जायचं, सावलीत जायचं राहतं. शेतातलं जायचं म्हणे, सावलीत जायचं, सावलीत जायचं राहतं. पहिला वाटतं उपदेश केला, सावलीत आणि सावलीत जा. दुसरा उपदेश काय केला, गोड करून खा म्हणे. काय सांगितलं, गोड करून खा. तिसरा उपदेश काय केला, मऊ करून झोपा. काय सांगितलं, मऊ काम कर. कोणी केला, गुरु महाराज कोणाचा शिक्षण त्यासाठी केला, कोणाची पाठी व्हावी काय व्हावी, कोणाच्या मोठा महाराजांनी उपदेश केला शिक्षण. मग आता एका शिक्षण विचार करा, आपलं धन कोणाचं सांगा धन नको आणि महाराज आपल्याला सुंदर का वाक्य सांगितले, मग त्या वाक्याचं आपण पालन करून ते आपल्याला धन मिळेल. म्हणून बघा याचं पहिलं शिक्षण काय केलं आणि महाराजांना उपदेश केला. काय उपदेश केलेले, चालू चालू. मग त्यांनी काय केलं होता, त्याचं शेत घरापासून 3 किलोमीटर होतं, 3 किलोमीटर होतं. आता महाराजांनी काय सांगितलं, चालू जा चालू जा. मग त्यांनी काय केलं माहिती का, तरी मंडळ देऊन टाकलं त्यांनी. कारण महाराजांनी काय सांगितलं, चालू जाणे मग तू दररोज काय करायचा, बरं तसं तू काय करायचं, चालू जाणे. किती किलोमीटर सांगा, एवढा 15 मंडप किती खर्च येतो तेव्हा सांगा. 3 किलोमीटर किती खर्च आला सांगा ना. लाखो रुपये त्या मंडपाला किती रुपये लागले. महाराजांचं पहिलं उपदेशाचं पालन सुरू झालं. दुसरं उपदेशाचं पालन केलं पाहिजे दुसऱ्या वाक्याचं. महाराज दुसरं वाक्य काय सांगितलं होतं, मग त्यांनी काय सर्व म्हैसूर पाक रोज गोड गोड करून खायचा कार्यक्रम चालू. तर माझा उपदेश काय होता, गोड करून खा. अशा अनेक प्रकारे गोड गोड पकवान वगैरे खाऊ लागला. आता किती गाव किती तरी त्याला खर्च घेऊन गहू मोठ्या आणि काही हजार रुपये खर्च त्या गोड खाण्यामध्ये. तिसरा उपदेश पालन करायचं. तिसरा उपदेश काय होता, मऊ करून झोपायचं. मग त्यांनी काय केलं होतं, धन लपते गाठ आणलं. त्यांनी 10 नाही 20-25 आणले. त्यांनी गाठीवर 20-25 गाठी त्याच्यावर झोपला. महाराजांनी काय सांगितलं, मऊ करून झोप. अशा रीतीने होता. शिष्याने काय केलं, गुरुचं पालन केलं. पालन केलं म्हणजे काय झालं, वाटू झालं म्हणजे काय की किती वचन खर्च झालं. आणि मग एक दिवस असं मग महाराज त्याच्या गावात आले आणि त्या शिष्याला कळत महाराज झाले आपल्या गावात. आणि त्यांनी आपल्याला काय सांगितलं होतं, धनाची वाढ होण्यासाठी मला वाक्याचं 3 वाक्याचा उपदेश केला. आणि वाक्याचा उपदेश केलाय. आता काय झालं म्हणे, उपदेशाचं पालन केलं. आता आपल्याला काय झालं, वाटवं झालं. आणि मग ते धावत महाराजांकडे आला, दर्शन घेतलं समोर. आणि महाराजांना काय सांगितलं म्हणजे, महाराज तुम्ही मला किती वाक्य उपदेश केला होता, मी त्याचं पालन केलं. आता माझं काय झालं, तुम्ही ते काय म्हणले होते, तुम्हाला काय मिळणार. माझं काय झालं, काय आपण उपदेश केला याचं वाटवलं काय प्रकार आहे तुम्ही, मला विचार करू लागला. मग सांग म्हणे कसं काय तुम्ही, मी जे उपदेश केला वाक्याचा त्याचं पण तू कसं केलं सांग म्हणे. महाराज तू पहिलं वाक्य काय सांगितलं, म्हणून काय केलं, माझं किती अंतर आहे त्याचं. मी काय केलं, मंडप आणि त्या मंडपामध्ये लाखो रुपये खर्च आले. महाराज काय म्हणते, ऐका ऐक म्हणे. महाराज त्याला ऐक म्हणे, मी त्याला मंडप त्याला सांगितलं होतं का, मी फक्त काय सांगितलं होतं, सावलीत आणि सावलीत. मी मंडप घ्यायला सांगितलं नाही. मग सावलीत जाणं सावलीत जायचा अर्थ काय, दिवस जायचा त्याच्यात जायचं, मावळ्यावर घरी घ्यायचं. त्याला म्हणत्या सावलीचा मी सांगितलं आणि तू त्याचा भलताच अर्थ लावला नसेल आहे की. गुरु सांगतात वेगळा अर्थ आणि शिष्य त्याचा अर्थ वेगळाच करतो, त्याच्यामुळे म्हणून पुन्हा बघा. आणि महाराज तुम्हाला दुसरं वाक्य काय सांगितलं होतं, गोड करून. मी दररोज काय कार्यक्रम चालू केला, गोड करून देईन. सोन पापडे दररोज बघा गोड गोड कार्यक्रम चालू.
त्याच्याहून माझे काही चुकीचे रे 1000 रुपये खर्च कर म्हणे बघ म्हणे मी तुला बासुंदी करून खायला सांगितलं होतं का मी काय सांगितलं हिंदी करून सांगितलं हिंदी करून काय सांगितलं स्वयंपाकही सांगितलं खायला सांगितलं फक्त काय सांगितलं गोड करून खायचा अर्थ काय म्हणे शेतात जायचं शेतात जायचं म्हणे दिवसभर काय करायचं काम करायचं कष्ट काम करायचं म्हणे भाजी भाकरी खाली कशी लागते ती हो आहे की कशी लागते याला म्हणते गोड करून खा तू काय काय तसंच आहे की महाराज सांगतात एक आणि त्याचा अर्थ आणि त्याच्यामुळे कार्यक्रम कसं याला म्हणतात गोड करून खा तिसरा आता उपदेश महाराजांचा काय उपदेश होता म्हणे महाराज तुम्ही मला उपदेश करा करता मग करून झोपायचं म्हणून काय केलं मी काय केलं म्हणे किती गाड्या आणल्या त्या कोणत्या कंपनीच्या आणल्या आणि त्याच्यामुळे काय झालं महाराज काय म्हणते मी तुला सांगितलं दंडाच्या गाड्या आणून मी फक्त काय सांगितलं मऊ करून जवळ मऊ करून जवळ याचा अर्थ काय ऐकून सकाळची त्याच्यात कष्ट केले काम केलं कष्ट केले भाजी भाकरी खाली आणि तो का ढ्याका जाय ढ्याका जरी पडला तुला काही झोपी हो कधी झोपी तुला याला मऊ करून खा आपलं मऊ करून झोपा तू त्याचा अर्थ भरत असतात तरी तुला काय महाराज सांगतात एक त्याचा अर्थ शिक्षेला भरतात त्याच्यामुळे काय होतं म्हणून ओम जनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम ओम जनार्दनाय अशा सगळ्या पत्रामध्ये महात्मा सुंदर गुरुशिष्य कथा असा दोन तीन बघा मोठे असे महत्वाचे आत्माचे दादात दिलं सांगतो बघा का म्हणजे भगवान सांग अध्याय नंबर 3 हा ओवी नंबर 322 ते 338 पर्यंत आहे आता शिष्याची लक्षणे सांगितली शिष्य कसा असावा शिष्य कसा नसावा तर थोडक्यात सांगतो पहिले तर शिष्य कसा नसावा शिष्य कसा नसावा तर कपटी नसावा बरं का कसा नसावा कपटी म्हणजे आत एक बाहेर एक असा कधीच तो शिष्य नसावा शिष्य कपटी नसावा त्याच्यानंतर शिष्याने स्वतःच्या कामाला प्राधान्य देण्यापेक्षा गुरुच्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे पहिलं गुरूंचं काम आणि आपलं काम असेल तर पहिलं काम कोणाचं करायचं गुरूंचं करायचं त्याच्यानंतर गुरूंनी सांगितलेला शब्द झेलणारा पाहिजे झेलणारा म्हणजे बाबाजींनी सांगितलं आणि आपण काही घेतलं काही घेतलं नाही एकही शब्द बाबाजींचा खाली पडू देऊ नये असा प्रयत्न तुमचा असला पाहिजे आणि त्या शब्दांवर आपली जीव ओवाळून टाकायची म्हणजे जीवाची कुरवंडी करायची बाबाजींच्या मनात काय चालू आहे हे सुद्धा ओळखण्याची आपली इच्छा असली पाहिजे सांगितल्यानंतर तर करतात परंतु भाव ओळखून बाबाजींच्या मनामध्ये काय चालू आहे तो भाव ओळखून आपण काम करावं असं शिष्याचा विषय आहे त्याच्यानंतर शिष्याने गुरूंवर इतकं प्रेम केलं पाहिजे की त्याला सतत त्यांचं चिंतन गुरूंचं चिंतनात त्याचं जीवन शरीराने जरी घरी असला तरी मनाने कुठं असलं पाहिजे सद्गुरूंच्या चिंतनात असलं पाहिजे अशा प्रकारचं लक्षणं सुंदर लक्षणं त्या ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे ते सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत बाबाजींनी त्यासाठी पथ्य पण दिलेले आहे बरं का बाबाजींनी काय पथ्य दिलेले आपल्याला या सगळ्या लक्षणावरूनच बाबाजींनी काय सांगितलेलं आहे परधन परनिंदा परान्न आणि परस्त्री यांचा त्याग केला पाहिजे या 4 पथ्यांमध्ये बरेचसे लक्षणं येतात बरं का जो कपटी असेल तो निंदा करेल ज्याला धनाची आवड असेल तो गुरूंच्या कार्याला नंतर प्राधान्य देईल पहिले प्राधान्य देणार मग या सगळ्या लक्षणांचं सार म्हणजे आपली 4 पथ्य आहेत बरं सगळ्या शिष्याच्या लक्षणाचं सार म्हणून आपण 4 पथ्य पाळा बाबाजींचं जे नेम आहे विधी हे आपल्याला या नियमांना पालन करण्याची शक्ती देते
तुम्ही म्हणाल हे 4 पथ्य पाळलं तर बस झालं. पण ते सहजासहजी पाळलं जात नाही. परस्त्रीचा त्याग किंवा परधनाचा त्याग. आपलं मन आवरलं पाहिजे ना. पुढे पैसा देण्यासाठी कोणीतरी आलाय आणि तुम्हाला नाही म्हणायचं. ही तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही रोज विधी कराल, जेव्हा बाबाजींचं स्मरण कराल, जप कराल. त्याच्यासाठी मन टाळ्यावर हात म्हणून आपल्याला हे नियम दिले जातात. नियम कोणते? नित्यनेम विधी, वर्षातून एक अनुष्ठान, महिन्यातून एक दिवस श्रमदान. हे केले तर असं बघा महात्मारांचं जास्त कर तीन म्हणजे 331 335 काय म्हणतात महाराज हे गुरु चरणाचे अंकिले हे गुरु वाक्या विकले सद्गुरु लागी वहिले सर्वस्व आपले गुवाले. हे गुरुवाक्यावर आपलं जीव बघा त्याकडे पुरवणी करून वळून लागतात. म्हणजे गुरुवाक्याला मनाने विकून घेतलेले वा सर्वस्व सद्गुरूवरून वाळून टाकणारे असे जो सद्गुरूंच्या बोलावरी जीविताची कुरवंडी करी जो गुरु आज्ञे बाहेरी दिलबरी होणार सकेवर. म्हणजे गुरुच्या वाक्यासाठी बघा तो शिष्य काय करतो आपल्या जीवाची कुरवंडी करतो. गुरुच्या आज्ञेबाहेर जात नाही बरं का. आणि सद्गुरूला मनुष्य बुद्धीने पाणी त्याला ठाऊक नाही. आणि गुरुसेवेसाठी तो बरोबर बघा आनंदाने काय रडशी पायी म्हणून नाही आनंदाने तत्पर असतो. आणि आठही म्हणजे 24 तास आपल्या गुरूंच्या सेवेमध्ये तो अनुमात्री बघ कमी करीत असतात. आणि पुढे बघा काय म्हणते गुरुने केलेलं काम हे माझ्या योग्यतेचं आहे तर माझ्यावरती मीच आहे बघा असं ज्याला वाटत नाही. आणि तो गुरुसेवेपुढे आपलं काम धुवून मारतो. काय आपल्या कामाला सडकळाचं मानतो. पहिलं गुरुचं काम करतो असं बघा शिष्याचं पहिलं त्याप्रमाणे तो मोठ्या श्रद्धेने गुरुंच्या सन्नीत म्हणजे नेहमी जवळ राहतो. आणि जास्त कष्टाच्या कशावर मागून घेतो. काय जास्त कष्टाच्या मागून घेतो. आणि आणि त्याचा सेवा करता उल्हास त्याला आणखी बघा उल्हासात असतात. अशा रीतीने बघा सुंदर असं वर्णन तुम्ही केलंय भागवतामध्ये महाभारत किती 331 ते 335 या 5 वेळामध्ये सुंदर असं कोणाचं केलेलं आहे शिष्याचा असावा हे कोणी सांगितलं महात्मा. अशा रीतीने बघा किती महत्वाचा उपदेश शिष्यांसाठी नाथ मार्गाने केलेला आहे. म्हणून त्यासाठी तुम्हाला काय सांगितलं आता बघा नित्यनेमी काय सांगितलं शिक्षणासाठी मग आता सांगा बाबांचं म्हणजे तिथे जरूर तुम्ही सकाळी आले तर बाबा तुम्ही काय एकदा का येणार सकाळी या तर संध्याकाळी कारण काय आईची आहे ना तिचं पाठ येऊ शकत म्हणजे संध्याकाळी येऊ शकतात. बाबांचं म्हणजे असं आहे याचे आपलं अधिष्ठान आहे अधिष्ठान बाबांचं या ठिकाणी जरूर तुम्ही एक सकाळी का संध्याकाळी असा नियम केला पाहिजे. मग सांगा असं असं होतं का नाही एकमेकी नादी लागले का कोणी आठवण सुद्धा येत नाही विसरून जातात कधी कधी. मग आता का आजपासून काय करायचं बरं काय संकल्प करायचा मी सकाळचा संध्याकाळ पैकी एकदा तिच्या नजरामध्ये येईल आणि 2 तारखेची भीती अर्थ करेल आणि तिच्या माझ्या कामाला गेला नाही काय अवघड आहे का सांग. पण तिथे घरी हो त्या संसारामध्ये गेले का मग काय म्हणायचं त्या संसाराच्या बाई तेव्हा होत नाही का काय तसं बघा तसं होऊ द्यायचं नाही ना. पहिला दुसरा मुद्दा कोणता आपल्या सांगितलं काय केलं पाहिजे प्रगती काय तुम्ही फक्त बघा पुढे प्रगती करून राहायचं. हां पण ती बघायची ती बघितली पाहिजे तेवढी मार का जर नित्यनेमाचं पालन जर केलं ना संसारामध्ये सुद्धा आणि दोन्ही बघा अध्यात्म सुद्धा जरा उंच भरायचं बघा तुम्ही घेऊ शकता. मग तेव्हा दरवर्षी आमचा तिसरं काय सांगितलं तिसरं बघा मी तुम्हाला काय सांगितलं महिन्याची दिवस किती आहे 30 दिवसामध्ये 19 दिवस काय करायचं 7 दिवस काय करायचं बाबाकडे यायचं
म्हणजे पण दिवस कुठं राहायचं, घरी राहायचं. ते पण दिवस घरी राहायचं, घरचं काम करायचं. एक दिवस फक्त काय करायचं, एक दिवस जसं 29 दिवस तुम्ही घरचं काम करायचं, त्याची काळजी करायची. जसं एक दिवस कोणाची काळजी करायची, दिवस तुम्ही देवाची काळजी करायची. बरं काय अवघड आहे. तरी तुम्हाला लोकांना तेच बघा, तुम्हाला काही वेळ होता का, वेळ खर्च करतात. म्हणून काय म्हणतात, जिंदगी जब तक रहेगी, जिंदगी जब तक रहेगी, न होगी काम से, कुछ लेकिन समय ऐसा निकालो, प्यार करो श्री राम से, श्री बाबा जी. वेळ वेळ काढावं लागेल. वेळ मिळणारच नाही, तर वेळ काढावं लागेल. आणि मग तुम्ही सांगा बरं, तुम्ही आता वेळ कधी आता काय कधी पण काढणार का? सांगा ना. एक दिवस कोणता वेळ काढणार सांगा सर्वांना आता. सत्यमध्ये बोललं ठीक आहे. येऊन बघा तो संकल्प जर केला ना, त्यांनी संकल्प सत्य संकल्पाचा ना शक्ती असेल, अजून तर तुम्हाला कोणतीच अडचण नाही. सत्य संकल्प आहे ना, पण करायला काय अडचण काय सांगा ना, कारण सांगा पाठवा. गावचं कोणी ठीक आहे सांगा. सर्व जय बाबाजी भिंडारी भक्त परिवार जागरूक आहे. सर्वांनी जागरूक आहे. अनुष्ठान ज्यांनी केले सर्वांनी आवाज का नाही देत? या समोर यायचं बाबाजींच्या समोर इथं आहे का आता सर्वांनी लगेच लिहा लगेच. माणूस भजरे गुरुचरणम, दुःखर सवता गुरुचरणम. मानस भजरे गुरु चरणम, तृप्तर भव सागर शरणम. दुष्कर भव सागर शरणम, दुष्कर भव सागर शरणम. मानस भजरे